वेलकम टू उज्ज्वला मांजरेकर्स चॅनल. दिस इज आर्ट ऑफ लिव्हिंग. आज आपण अशा प्रकारे तार येणारे पुरणपोळीचे पीठ कसे करायचे ते पाहणार आहोत. अशा प्रकारे पीठ केले तर आपल्या पुरणपोळ्या अशा खमंग होतील. तुम्हाला जर आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट देखील नक्की करा. चला तर मग सुरू करूया. 1 वाटी बारीक रवा, अर्धी वाटी जाडा रवा आणि 2 वाट्या गव्हाचे पीठ घ्यायचे आहे. आता मिक्सरच्या भांड्यात बारीक रवा टाकून तो 2-3 वेळा फिरवून घ्यायचा आहे. चांगली बारीक पूड व्हायला पाहिजे. ही पहा अशी. त्यानंतर मिक्सरचे भांडे काढून बाजूला ठेवायचे आहे. आता फूड प्रोसेसरचे पीठ मळण्याचे भांडे घ्यायचे. फूड प्रोसेसरचे भांडे उघडून त्यात अर्धी वाटी जाडा रवा घालायचा. त्यातच रवा बुडेल इतपत पाणी घालायचे आणि रवा भिजण्यासाठी भांडे बाजूला ठेवायचे. मिक्सरच्या ज्या भांड्यात आपण बारीक केलेला रवा ठेवला आहे त्यात थोडे गव्हाचे पीठ घालून परत एकदा फिरवून घ्यायचे. हे भांडे बाजूला ठेवायचे. आता पीठ मळण्याच्या भांड्यातल्या भिजलेल्या रव्यावरती 2 वाट्या जे आपल्याकडे आहे ते गव्हाचे पीठ घालायचे आणि मिक्सरच्या भांड्यातील वाटलेला बारीक रवा देखील घालायचा. आता हे भांडे मिक्सरवर चढवून थोडे थोडे पाणी घालून पीठ मळायला सुरुवात करायची. पाणी जरुरीप्रमाणे घालायचे. पीठ मळण्याचे हे भांडे पारदर्शक असल्याकारणाने आपल्याला बाहेरूनच दिसते की आपले पीठ मळले जाते आहे की नाही, किंवा आपल्याला कुठल्या प्रमाणात पीठ मळलेले हवे आहे. पुरणपोळीचे पीठ हे पातळच असते, त्यामुळे घट्ट पीठ मळू नये. आता या स्टेजला पाव वाटी तेल पिठात घालायचे. ते देखील वरूनच घालायचे व परत मिक्सर ऑन करून पीठ मळण्यास सुरुवात करायची. मिक्सर बंद करून या स्टेजला चवीपुरते मीठ टाकायचे व परत मिक्सर ऑन करून पीठ मळण्यास सुरुवात करायची. पिठाचा छान गोळा झाला आहे, त्यामुळे आता आपण पीठ काढून प्लेटवर घेऊ शकतो. पीठ काढण्यापूर्वी प्लेटला तेल लावून घ्यायचे व हाताला देखील तेल चोळायचे आणि मग पीठ तेलकट हाताने बाहेर काढून प्लेटवर घ्यायचे. आपले पीठ ऑलरेडी व्यवस्थित मळले गेलेले आहे, त्यामुळे आता ते जवळ करून हाताने त्याचा छान गोळा करायचा व त्याच्यावरती एक टोप ठेवून द्यायचा. पहा छान गोळा झाला आहे, त्यावर असा टोप ठेवा. आता प्लेटला धरून टोप उलटा करा व वरची प्लेट काढून टाका. सर्व पीठ टोपात आले आहे. आता हे झाकून अर्धा तास मुरण्यासाठी ठेवा. पीठ मुरल्यानंतर अशा प्रकारे छानपैकी तार आली तर आपले पीठ पुरणपोळीसाठी सज्ज आहे. तुम्हाला आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. सी यू सून विथ द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.